धन्यवाद. दोघे आयांची पण ते बघायला तयार नाही पोरगी. सासे सासे उठ. यावर्षीच पहिल्यांदाच मी नवरींना पहिल्यांदा बघितलं आणि त्यांच्या आनंद बघून माझी पण काय बोलू पहिल्यांदा वटपौर्णिमा आहे आणि माझ्या नवऱ्याच्या सुख समृद्धीसाठी मी पहिल्यांदा पूजा केलेली आहे. त्यांचे आयुष्य दीर्घकाळ टिकवते. 50 वर्ष झाले पूजा करतोय वड सावित्रीची. नवरीची 51 वर्ष आहे पूजा करतोय वड सावित्रीची. 51 वर्ष आहे नवरीची पूजा करतो. चुकी ठेव न माझ्या नवऱ्या. नमस्कार. आज मिरज ब्राह्मणपूर या ठिकाणी काशी विश्वेश्वर मंदिर या ठिकाणी आम्ही वटपौर्णिमेनिमित्त वडपूजनासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर अनेक भागातून महिला इथे उपस्थित आहेत. प्रत्येकाची वेशभूषा वेगळी आहे, प्रत्येकाची पारंपरिक पद्धत वेगवेगळी आहे आणि वडाचं पूजन, सौभाग्यवतीचं पूजन, ओटी भरण आणि पतिदेवांचं पूजन, उपासना या अनेक पद्धतीनं आज वटपौर्णिमा ही पारंपरिक पद्धत आणि एक छान पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या उत्साहात हा सण आम्ही साजरा केलेला आहे आणि सर्वांनी या सणाचा मनपूर्वक आनंद सुद्धा आम्ही घेतलेला आहे. धन्यवाद. आणि आज वटपौर्णिमेनिमित्त आम्ही अनुभवी महिला तर दरवर्षी पूजन करतो, पण नववधू सुद्धा बऱ्याच या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांना पूजन करताना आम्ही काही गोष्टी शिकवत त्यांची आम्ही धमाल आणि मस्ती सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत केली आणि या सणाचा मस्त आनंद घेतला. आज वटपौर्णिमेनिमित्त फक्त महिला उपस्थित नसून एक नववधू आणि वर सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि एक नवीन वेगळं पण इथं बघायला मिळतंय की बायकोसोबत नवरा सुद्धा वड्याला फेरी मारतोय की काय, हा एक उत्साह आम्हाला इथं लागलेला होता आणि छान पद्धतीनं त्यांनी पूजन करून एकमेकांच्यावरचं आदर आणि प्रेम या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यांचंही खूप खूप या ठिकाणी आम्ही कौतुक केलं आहे. धन्यवाद.